अभिनेता साहिल खानच्या अडचणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे। बहुचर्चित महादेव बेटिंग ॲपचा प्रचार आणि प्रसार केल्याच्या आरोपात साहिल खान याला मुंबई पोलिसांनी अटक केली। यानंतर त्याची पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे। महादेव बेटिंग ॲपच्या जाळ्यात बॉलिवूडचा अभिनेता अडकलाय। अभिनेता साहिल खानवर बेटिंग साईट चालवण्याचा तसंच सट्टेबाजीला प्रोत्साहन देण्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। मुंबईतील माटुंगा पोलिसांनी महादेव बेटिंग ॲप प्रकरणाच्या केलेल्या तपासात साहिल खानचं नाव समोर आलं होतं। मुंबई उच्च न्यायालयानं साहिल खानचा अटकपूर्व जामीनही फेटाळला होता। न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यानं साहिलनं मुंबईतून पळ काढला। तब्बल 40 तास त्याचा पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी अखेर साहिलला बेड्या ठोकल्या। तो सतत त्याचं लोकेशन बदलत होता, पण याचा काहीही उपयोग झाला नाही। मुंबई पोलिसांनी छत्तीसगडमध्ये जाऊन साहिल खानला अटक केली आहे। मुझे मुंबई पुलिस पर, देश के कानून पर पूरा विश्वास है। सच आएगा, आप देखिए। साहिल खान हा खान द लायन बुक ॲप नावाच्या बेटिंग ॲपशी जोडला गेला होता, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा भाग आहे। मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर साहिल खानला 1 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वो इन्वेस्टिगेट कर रहे हैं। एक सिंगल डॉक्यूमेंट भी उन्होंने प्रोड्यूस नहीं किया कि जो लिंक कर सके कि वो इनके नाम पर है या बैंक अकाउंट इनका है। पुलिस ने कितने दिन की कस्टडी मांगी थी? पुलिस ने तो ज्यादा कस्टडी मांगी थी, बट कोर्ट ने 1 तारीख तक का दिया है। वो डिमांड कर रहे थे 2 तारीख तक का, बट 1 तारीख को हॉलीडे कोर्ट है, अगेन हॉलीडे कोर्ट में ही रिमांड लेकर। अभिनेता साहिल खान त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो। एक्सक्यूज मी आणि स्टाईल सारख्या चित्रपटात त्यानं काम केलंय। मात्र साहिलला चित्रपटांमध्येही काही चांगलं यश मिळालं नाही। त्यानंतर त्यानं इंडस्ट्री सोडली। त्यामुळे सध्या इंडस्ट्री बाहेर असलेला हा अभिनेता आता महादेव बेटिंग ॲपच्या जाळ्यात अडकल्याचं दिसतंय। आता साहिल खानच्या चौकशीनंतर या प्रकरणात आणखी काही नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।